सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तुम्ही केलेलं मला द्या, त्याशिवाय ते करता येणार नाही, कारण ते करणार नाही, त्यांना म्हणजे बोज असलं तर करता येणार नाही आपल्याला दस्त। त्यानंतर ते ह्याचा चतुर्सेमेचा दाखला आणि हे सगळं आलेलं आहे। मी काल विचारलंय का सरपंचाला किंवा आम्हाला कोणाला? नाही, माझं फोन घेऊन ये पेपर सगळे काय आलेले। मी ह्यांना किती वेळा म्हटलं की माझ्याकडे ती द्या, मग मागची माघारी जायची। ठीक आहे, मी कसं आहे जर्नरी तुमची कसं आहे हे पाहिजे लटर ओपन आहे येत होती, म्हणजे जे महत्वाची काम आहे ती राहतात ना पाठीमागे, कशाला आपण राहतात। जरी 5 लाख असले तरी आराखड्यात ते आपल्याला नियमाप्रमाणे घ्यावं लागतं आणि मग त्याला ते कमी पैसे पडतात। पहिले आपण जाहिरात शासन निर्णयानुसार जाहिरात काढली, त्यानंतर ते पात्र अपात्र केलं आणि त्याची परीक्षा घ्यायची ठरली आणि परीक्षा घेण्यापूर्वी कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली, डायरेक्ट नियुक्ती झाली, त्याला ऑब्जेक्शन घेतलं मग ते ऑफिसला आपल्या कळवल्यानंतर ते रद्द झालं। त्यानंतर अर्ज मागले, पुन्हा आता अर्ज आले, पुन्हा छाननी केली, वैध अर्जांची फलकात यादी लावली। त्यानंतर लागली आचारसंहिता, परीक्षा घेण्याचं पुन्हा ठरलं परीक्षा घ्यायचं। पण आता काय झालंय, परीक्षा घ्यायची आता मी मुख्याध्यापकांना पत्र दिले की बाबा तुम्ही तुमच्या पातळीवर ते परीक्षा घेण्यात यावी, त्यांना ते पत्र दिलेलं आहे। तर ते मला वाटतं एवढे 10-15 दिवसात होऊन जाईल। की एकही काम या ग्रामपंचायतीनं गावामध्ये टाकलेलं नाही, म्हणजे आणि आम्ही यांच्याकडे आमच्या मागण्या म्हणजे जो गावाचा विकास खुंटलाय जारांगे पाटलांच्या भाषेत जो ग्रामसेवकाने जो खुटा टाकलाय तो खुटा काढून मिळावा म्हणून आम्ही विस्तार अधिकारी सुरेश साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत। ग्रामसेवकाचं चालली ना चौकशी, ग्रामसेवकाच्या संदर्भात मी बोलतोय की त्यांनी जो 2 वर्षामध्ये ना आपल्या अकाउंटमध्ये किती निधी आहे काय निधी आहे हे त्यांच्या म्हणजे बॉडीनेच आम्हाला आता ग्रामसभेत कळलं की त्यांना पण माहिती नाही की नुसत्या सह्या घेणे कुठं देतात कुठं नाही हे पण ह्यांना माहीत नाही। म्हणजे जो ग्रामसेवक जे बसलेत हा शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक आहे, आलं का लक्षात। त्यांना जी विकासाची जी गती ठेवायला पाहिजे ती 2 वर्ष त्यांना अद्याप ठेवलेली नाही, त्याच्यामुळं त्यांचा भोंगळ असा कारभार हा हलगर्जीपणा हा मोरगर ग्रामपंचायतीवर चाललेला आहे। त्याच्या ह्यानं आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त झालो आहे। त्यामुळं आम्ही आता सुरवशे साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती जावली मेढा यांना आम्ही मागणी केली आहे की ग्रामसेवकांची तातडीने बदली करावी आणि आम्हाला नवीन ग्रामसेवक द्यावा, जेणेकरून राहिलेल्या 3 वर्षामध्ये गावचा विकासाचा रथ अतिशय वेगाने जावा। जो 2 वर्ष खुंटला आहे ह्या ग्रामसेवक गायकवाड अण्णासाहेबांमुळे तो कुठेतरी पुन्हा एकदा पूर्ववत व्हावा, यासाठी माझं म्हणणं मी आज सुद्धा मांडलेलं आहे आणि तुम्हाला पत्रकारांसुद्धा ही बाईट मी आज दिलेली आहे। ग्रामसेवकांनी सरपंचांनी म्हणजे मेन म्हणजे ग्रामसेवक यांनी आम्हाला बोलून दाखवलं पाहिजे सदस्यांना की किती निधी येतोय काय येतोय ते सर्व काही म्हणजे आम्हाला सांगितलं पाहिजे, आम्हाला एकत्र केलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे, मीटिंगमध्ये बोललं पाहिजे, हा विषय त्यांनी मांडला पाहिजे। मागण्या काय म्हणजे आता त्यांनी गावचा विकास करणे म्हणजे त्यांनी असा हा निधी इथं आला तिथं आला ते सांगितलं पाहिजे, माहिती केली पाहिजे आम्हाला। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ग्रामसेवक तुम्हाला आम्हाला सांगतच नाहीत काय आम्हाला, हो बदली व्हावी। विकासाची कामच होत नव्हती, कुठलंच विकासाचं काम होत नव्हतं, त्यामुळं आम्ही सर्व बॉडी असो किंवा आमचे काय इतर लोक ज्यांच्या अडचणी तयार झाल्या ते लोक आम्ही ग्रामसेवक अण्णासाहेब सतीश भानुदास गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार केली होती आणि त्याच्यावर नंतर आताची चौकशी झाली। त्या चौकशीमध्ये आता समजा ग्रामसेवकांना बरेच पूछताछ करता आली, म्हणजे लोकांनी प्रश्न विचारले त्यांना काय उत्तर देता आले नाहीत किंवा काय नाही, वर ते उत्तर देत असताना ते म्हणायला लागले बाबा माझ्या ह्याच्यात काही कसूरच नाही, मी असं शासनाप्रमाणे करतो। पण 2 वर्षात विकास किती झाला पाहिजे किंवा
गावामध्ये अनेक बाकीच्या घडामोडी असताना तिथं सहकार्य न करणे अशा भानगडी होत राहतात. माझ्या मताप्रमाणे जो 15वीचा आयोग असेल किंवा शासनातर्फे काय अनुदान ग्रामपंचायतला मिळतं ह्याचा संपूर्ण खुलासा व्हायला पाहिजे. सरपंच बॉडी असेल काय सगळ्यांना असं म्हणायचं आहे का की जे तुमचे अधिकारी आहेत ते काम करत नाही? हो, काम करतच नाही, त्याचा मुद्दा हाच निघतो. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि काय नक्की हा प्रसंग होता? माझं नाव दत्तर संजय गायकवाड. मी या गावचा ग्रामस्थ या नात्याने मी आता बघतोय की 18 ते जवळपास 2 वर्ष होत आली ही बॉडी. सुनील तुकाराम धानावडे, मोरगर गावचा मी ग्रामस्थ आहे. इथं अशा अडचणी येतात ह्या अण्णासाहेबांमुळं की लोक दिवस गावात वाट बघत बसतात आणि यांनी सांगायचं मला मिटिंग आहे मेड्यात, BDOची मिटिंग आहे. त्यामुळं लोक इतकी त्रस्त झाल्यात, 1 रुपयाचं विकास काम झालेलं नाही. त्यामुळं आम्ही त्यांच्या बदलीचा ठराव वर पाठवलेला आहे. आम्हाला चांगला माणूस विकास करणारा ग्रामसेवक पाहिजे. बॉडीला जो कम्युनिकेशन करून सगळं विकास काम मोरगरचं पुढं नेईल असा माणूस ग्रामसेवक म्हणून पाहिजे. असं वाटत नाही का 5 वर्ष झालं तुमचा गावाचा निधी येतोय परत जातोय, कुठं काय होतंय? काय लय चौकशी केली पण हे अधिकारी लोक काहीच सांगत नाहीत, काहीच माहिती देत नाहीत बॉडीला पण गावकऱ्यांना पण. ग्रामसभा आली की गपचिपीत सह्या घ्यायच्या, ग्रामसभा गुंडाळायची, निघून जायचं. म्हणजे आता प्रस्ताव झालेला आहे की त्यांना काय करावं आता बदलीच ना, आम्हाला दुसरा चांगला माणूस द्यावा हीच आमची एक. गायकवाड फंड येतो, अंगणवाडीसाठी सुद्धा फंड येतो. तर मोरगर गावामध्ये अंगणवाडी 3, एक मोरगरमध्ये 2 आणि मोरखिंडमध्ये 1 अशा मिळून 3 अंगणवाड्या. आणि मागच्या म्हणजे पंचवार्षिक ह्याच्यामध्ये एकाच अंगणवाडीला हा फंड दिला जातो आणि 2 अंगणवाडीला वाऱ्यावरती सोडलं जातं. हे एक दोघाच्या विचारानंच मागचा सरपंच आणि एक व्यक्ती दुसरी आहे, त्या ग्रामसेवक आणि एक दुसरी व्यक्ती आहे, ह्या तिघाच्या ह्याच्यावर हा खेळ झालेला आहे. आणि जो ग्रामपंचायतमध्ये जे कपाटं होती, काय पत्रा होता, हा जो भोंगळ कारभार गपचीत हा विकला गेला आहे, त्याचीही चौकशी व्हावी. हा पत्रा विकला या दोघा तिघाच्या सांगण्यावरून ते काम झालेलं आहे आणि त्याची विल्हेवाट त्यांनी लावलेली आहे. आणि त्या पैशाचं ते जो स्क्रॅप विकला ते पैसे कुठे आहेत ते बी काही सांगत नाहीत. आणि त्याचा म्हणजे जो लिलाव केला त्या लिलाव हा झालाच नाही. गपचिपीत एका व्यक्तीला बोलवलं, त्या व्यक्तीला त्यांनी बोलवून गपचिपीत त्यांनी ठरवलं तिघा चौघात आणि त्यांनी स्क्रॅप करून ते पैसे खमटून टाकलेत. आता मला सांगा, काही दिवसापूर्वी तुमच्या ग्रामपंचायतचं लाईट बिल थकलेलं होतं, काहीतरी थकलेलं होतं. त्यावेळी ग्रामसेवकांनी तुम्हाला या चौकशीमध्ये बॉडी असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा नागरिक असतील यांना ही गोष्ट जाणवून दिली नव्हती का? नाही, लाईट बिल थकलं हे कुणा जाणवून दिलं नाही. त्यांनी अचानकच सांगितलं की हे लाईट बिल थकलं, लाईट कट होणार आहे गावची. त्यामुळं आमचे नेते सुरेश तात्या गायकवाड यांना आम्ही सांगितलं, विनंती केली, बाबा आपली गावची लाईट थकते तर काय करायचं. तात्यानं म्हणलं तुम्ही थोडीशी मदत करा आणि ह्या मदत केल्यानंतर ह्या गावाला बाहेर काढा. त्यांनी ती मदत केली आणि गावाला बाहेर काढलं. ग्रामसेवकांच्या या मोरगर गावच्या ग्रामसेवक सतीश भावनदास गायकवाड यांच्या कारभाराला सगळी जनता कंटाळलेली आहे, तरी यांची ताबडतोब बदली करण्यात यावी. मी विद्याधर कृष्णाजी गायकवाड, उपसरपंच मोरगर. आमची व्यथा अशी आहे की जे आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश भावनदास गायकवाड, हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे येतात त्यांची माहिती आमच्यापर्यंत सदस्यांपर्यंत पोहोचवणं त्यांचं काम आहे. आणि ते फंड कुठे वापरले जात आहेत, कुठे वापरले जात नाहीत, हेही त्यांचं काम आहे सांगणं. काही वेळेला असं होतं की ते सरपंच आणि ते दोघांचं म्हणजे त्यांच्याच मताने सगळं चालतं आहे असं कधी कधी वाटतं. पण तसं होऊ नये, ते सर्व सदस्यांना बी त्यांनी माहिती द्यावी हीच एक इच्छा आहे आमची. आणि तसं त्यांनी इथून पुढं वागलं पाहिजे. आणि तसं होत नसेल तर आम्हाला. मी सतीश भानुदास गायकवाड, ग्रामसेवक ग्रामपंचायत मोरगर. या ठिकाणी मी 2019-20 पासून आहे कार्यरत आहे. आणि आता ही तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मला सर्व मुद्दे वाचून दाखवण्यात आले. त्यातले मुद्दे बऱ्यापैकी म्हणजे शासकीय नियमानुसारच मी सर्व काम केलेलं आहे. आणि इथूनही त्याच पद्धतीनं म्हणजे शासकीय नियमानुसार कुणालाही न अडवता, कधीही अडवलेलं नाही आज अखेर,
आणि कधी न अडवता ते काम करणार आहे मी इथून पुढं. गावचा विकास करणे एवढाच माझा महत्त्वाचं ध्येय आहे. त्यात कुठलाही दुजाभाव मी करत नाही आणि करणारही नाही. गावात तुमच्या कुठलेही कपाट पत्रे जे प्रस्ताव देतो त्याची ती मंजुरी वरिष्ठ पातळीवरून येते आणि जे आपले तांत्रिक मंजुरी किंवा प्रशासकीय मंजुरी हे आल्यानंतर आम्ही काम केलेले आहेत. त्या पद्धतीनेच काम केले, कुठलंही गैर काम केलेलं नाही. मी सुरवसे विस्तार अधिकारी पंचायत समिती जावली आज रोजी मोरघर येथे उपस्थित राहून सतीश बांदास गायकवाड ग्रामसेवक मोरघर यांच्या वर्तणूक विकास कामासंदर्भात बदली करण्यासंदर्भाचा जो अर्ज दिला होता खरं आहे त्या अनुषंगाने मी आज चौकशी केलेली आहे. सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकारिणी उपस्थित होती. जे काही तक्रारी अर्जातले मुद्दे उपस्थित केले होते त्या अनुषंगानं सर्व तक्रारी अर्जातल्या मुद्द्यांची चर्चा ग्रामस्थांच्या समोर सविस्तरपणे करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगानं जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना ग्रामसेवकांनी उत्तरं दिली, सरपंच यांनी सुद्धा उत्तर दिली, ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा याविषयी केलेली आहे. त्या पद्धतीनं ग्रामसेवकांनी सुद्धा जे काही गोष्टी त्यांच्या कडून राहिलेल्या आहेत 15 वित्त आयोगाच्या काही निधीची माहिती असेल किंवा इतर अनुषंगिक माहिती आहे ती देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या ह्याच्यामध्ये जी काही आवश्यक माहिती आहे ती सुद्धा वेळोवेळी मासिक सभेच्या ह्याच्यामध्ये देण्याचं त्यांनी ग्रामसेवकांनी कबूल केलेलं आहे. इतर अनुषंगिक विषयाची चर्चा सविस्तरपणे करून जो काही चौकशी अहवाल आज तयार केलेला आहे तो चौकशी अहवाल मी गट विकास अधिकारी यांना सादर करण्याची दक्षता मी घेत आहे.